आई माईवरून शिव्या दिला होता भर मंदिरात. आईच्या पोटात 9 महिने होता, हाताचा पाळणा केला, डोळ्याच्या वाटी केल्या आणि म्हणे मायला नका अक्कल आहे म्हणे. आकडून आला. आता याला बोकड्या चावल्यात म्हणायचं माणसाची. माझी आई नसती तुम्ही आलो असतो आणि आईची निंदा करावी. काय सांगावं पाहुणे, इतकं खोटं आहे. मग सांगा आता माऊली आई का बाप? ज्ञानेश्वर माऊली आई बी आहे बापही आहे, दोन्ही आहेत. तुम्ही संत माय बाप कृपावंत. आणि हा जो विषय आहे मला 1944 सालात संतांच्या कृपेने कळलेला आहे आणि तो जिथे मांडायचा आहे. पदरच काही सांगायचे नाही. चांगला विचार केला पण पंक्तीमध्ये तोंड कोण वाटतात. बऱ्याच गोष्टी इथे आहेत. हे दोष कोणाचे आहेत? ही जी काही बाहेर मंडळी आहे व्यासपीठावरती यांचा दोष आहे, तुमचा दोष नाही. तुम्ही लाख पटीने इथे योग्य आणि चांगले सोन्यासारखे ठेवले. फक्त गंमत अशी आहे का समजत नाही आणि समजून देण्यासाठी ही एवढी उठा ठेवायची. तुम्ही कल्याण स्टेशनवर जा, 60 प्लॅटफॉर्म आहे, त्याला अनाऊन्स येतं. तो म्हणतो 1 नंबरला गाडी आली ती परत विटीला जाईल, सर्व स्टेशनावर थांबेल. 2 नंबरला जी गाडी आली ती कर्जतला जाईल, सर्व स्टेशनावर थांबेल. 3 नंबरला जी गाडी आली ती ठाण्यापर्यंत सर्व स्टेशनावर थांबेल. पुढे घाटकोपर, कुर्ला, दादर, बायखेळा इथेच थांबेल. ही करमणूक आहे का मार्गदर्शन आहे? चांगला विचार केला तर हिंदुस्थानामध्ये हिंदुस्थानभर रेल्वेचा धंदा आहे. हिंदुस्थानातला प्राणी कल्याण स्टेशनवर रोज नवा येणार आहे आणि त्यालाही समजून सांगायचं आहे. चांगला विचार केला तर बघा आता विषय आणि पा कसं. चांगला जर विचार केला तर लोकलमध्ये प्लॅटफॉर्मवरचा माणूस जर बिलगला गाडीला त्याला मध्ये ओढून घेतात आणि 3 नंबरला पॅसेंजर मेलगाड्या येतात, तिथून दारं लावून येतात हरामखोर. तिथून यांच्या बापाची गाडी आहे, तिथून दारं लावून येतात, मध्ये येऊन देत नाही. त्यांच्या बापाची गाडी आहे. पाना प्रवासी पाना कसे तर मुंबईकडे जे जाणारे प्रवासी आहे त्यांना कल्पना आहे की या माणसाला गरज आहे, त्याला ओढून घ्या. आणि इकडे पा ठाण्यापासून दारं लावून येतात. मी लय जोडलेले म्हणून मला आता आठवलं. म्हणजे टीव्ही असंच आहे, अशाच गोष्टी चालू आहे. तर तुम्ही आता याला अनुमोदन द्या. अनुमोदन दिलं आनंदाची गोष्ट आहे. तुमचे अनंत उपकार आहे. किती उपकार आहे, त्या उपकाराचं किती जरी वर्णन केलं तर काही म्हणजे कमीच आहे. इतकं सोपं आहे आणि खूप खूप चांगलं आहे. काय करायचं? बदल करायचा आहे. काय बदल करायचा आहे? तुम्ही रोज बदल करून खाता का तसंच खाता? आले पाहुणे त्यांच्या पुढे येवले गहू तांदूळ ठेवा आणि खा पाहुणे पोटवर. गहू तांदूळ खायची रीत आहे. त्याच्या चपात्या आणि भात करायला पाहिजे. मग तुम्ही सगळं परिवर्तन करता. तुमचं परिवर्तन नको व्हायला. मग परिवर्तनाची रीत विचार जर केला तर अगदी सोपं आहे. हे परिवर्तन करण्याची रीत आहे आणि ते परिवर्तन करण्याचे जो संबंध आहे फक्त देवाचं नाम, देवाला शरण जायचंय आणि त्याच्या योगानं या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो. हे महिला मंडळ कांदे चिरायला बसले तर काय होतं? डोळ्यातून अश्रू येत नाही. कोणी मारलं कोणी? त्या कांद्यामध्ये एवढी पावर आहे, देवाच्या नावामध्ये काय पावर नसावी का कळत नाही. न कळण्याचं कारण सांगणारा आणि ऐकणाऱ्यामध्ये विसंगती आहे. सांगणाऱ्याने काय सांगावं, ऐकणाऱ्याला माहिती नाही, पण सांगणाऱ्याने काय सांगायला नको. मग सांगा आता इथे आम्ही आलो, तुमच्या रोडला पा 3 कोणी पत्र आहे, अँगलमध्ये रोवलेला आहे आणि त्याच्यावर बाणाची निशाणी काढलेली आहे. कशा करता? पुढे रस्ता वाकडा आहे पा, प्रवासाला पा काय मार्गदर्शन आहे पा. 3 कोणी पत्र, बाणाची निशाणी आहे आणि पुढे रस्ता वाकडा आहे असं दाखवतं. किंवा PWDने एवढे काय माणसाकरता केलं. थोडं पुढे असं एक चित्र आहे असं का तो पूल अरुंद आहे, सांभाळून जा. पुढे असे काळ्या 3-4 पट्ट्या आहेत का पुढे रेल्वेचं फाटक आहे, सांभाळून जा. मार्गदर्शन एवढं आहे प्रवासामध्ये आणि या प्रवासामध्ये मार्गदर्शन सांगावं का न सांगावं. आणि सांगायचं जर झालं तर बाबा काय सांगावं आता.
मी तर ऐकलेले माझ्या तोंडावर माझ्या आईला गोडी लावले काहीच लोकांनी. आता माझ्या आईची यांची कधी गाठ पडेल, आयुष्यातही गाठ पडायची नाही. राहुरीला रस्त्याने चालवलं तिच्या आईला गोडा लावतो माझं तो झाला पा म्हणे. आता यानं माणसं म्हणावं का काय म्हणावं बोला. आणि रोज कीर्तन प्रवचने करतात ही मंडळी. तुमच्या सारख्याने म्हटलं तर माप आहे ही मंडळी. मग आता ही मंडळी असं म्हणते तर मग काय करायला पाहिजे. फेसला नको व्हायला, नको व्हायला. गण प्रतिज्ञेचे आहे पण काही उपयोगाचा नाही. देवाने सांगितलं अर्जुनाला आणि साधू संतांनी जे सांगितलं तेच बरोबर आहे. प्रलय काळ झाला उदय काळ झाला तरी तसंच आहे, काही फरक झालेला नाही. सांगा मग आता इथे विषय आणि प्रयोजन. दुसरी गोष्ट आपली गॅरंटी आहे नाही, कोणाचीच गॅरंटी नाही. किती दिवस राहू शकतो असं आहे नाही. क्षणभंगूर नाही बनवता. म्हणून कल करना सो आज, आज नहीं इस बखत निकल जाएगा श्वास तो करेगा कब. चांगला विचार केला. मग तुमचा आपला श्वास गेल्यावर काय किंमत आहे. श्वास तुम्ही आलोतो का देव आलोतो. आकाश वायू प्रकाश एकाच ठिकाणी आहे. आकाश वायू आणि प्रकाश एकाच ठिकाणी आहे. पाया आणि पृथ्वी खाली आहे. सांगा तुमच्या नाकातला आकाश, नाकातला वायू, नाकातला प्रकाश तुमच्या पुरतं का जगभर. तो बरेच म्हातारे त्याला गणपूरला एक म्हातारा होता 80 वर्षाचा आणि ब्राह्मण होता. म्हणलं का हो तुमच्या नाकातला आकाश वायू आणि प्रकाश तुमच्या पुरता का. म्हणजे माझ्या पुरता. तर मी त्याच्या तोंडावर बोललो का म्हणलं चांग देवाच्या आवडा. विचार लोकांना तुमच्या पुरता आहे. तुम्ही आता इथे बसले प्राण म्हणून बसले का सोयऱ्या डाऱ्यामुळे बसले का कोणामुळे बसले. आणि हे समजण्यासाठी हा मेळावा आहे. हे समजण्यासाठी हा मेळावा आहे. आणि समजून घेतलं ना आणि वळण पडलं ना नाही येणे जाणे. माझे मरण पाहिले म्या डोळा तो झाला 16 अनुपम. मरण माझे मरून गेले मज केले अमर. आणि म्हणून मग आता तुम्ही किती मोठे आहात तर विश्वंभरात. विश्वाची माझे घर ऐशी मठी जयाची स्थिर. तुमचा प्राण तुमच्या पुरता का जगभर. जगभर आहे पण ध्यानात आहे, ध्यानात नाही. जगभर आहे. कोर्टात केस गेले तर निर्दोष आहे. मग तुम्ही एवढे जगभर नाही, आता नाही, पहिलं आहे. मग हे समजणं आणि सर्व इंद्रियांना वळण लावणं यासाठी हा वैष्णव मेळावा आहे. विश्वामध्ये परमात्मा ओतप्रोत भरलेला आहे आणि तो निश्चय होण्यासाठी अनिश्चय जो आहे तो घालवायचा आहे. आणि अनिश्चय म्हणजे काय तर मी देह आहे का मी आत्मा आहे. तर मी आत्मा आहे, देह माझा आहे पण मी देह नाही. असं जेव्हा वळण पडेल, वळण लागेल. सांगा मग चांगला विचार केला तर. अगदी मुद्द्याची गोष्ट सांगतो. महाराष्ट्र सरकारने पोलीस खात्याने कुत्रे पाळले. पोलीस गुन्हा शोधू शकत नाही पण पोलीसने कुत्र्याला ट्रेनिंग दिलं विसरून चालणार नाही. आणि जर गुन्हा घडला तर कुत्रे जर नेले ना तर कुठे गुन्हेगाराला पकडत नाही. नाही म्हणजे सोन्यासारखे माणसं यांना समजेल लोक. कुत्र्याला अक्कल या देशामध्ये. कुत्र्याला शिकवलं ट्रेनिंग दिलं ते सुद्धा गुन्हेगाराला पकडतात ना. अवघड आहे. चांगला विचार केला तर मग या सोन्यासारख्या माणसाला शिकवलं तर इथे असे कुत्रे आहेत 12 गावाचे 12 गल्लीचे निश्चय पुण्यात राहिले अजून. पण कशा करता. चांगला विचार केला तर समजून नको द्यायला, समजून नको घ्यायला. समजून दिलं समजून घेतलं तर अवघड नाही. वैष्णव विश्वामध्ये ओतप्रोत परमात्मा आहे. आता अनुभव तिन्ही अवस्थेमध्ये येणं. सांगा मग आता तुमचं नाव ठेवलेलं का ओरिजिनल ठेवलेलं आहे. मग ओरिजिनल नाव काय. ओरिजिनल नाव तुमचं देव आहे. हा देव हा तो देव आहे. तो देव आहे. किती मोठा आहे. तर एवढी जागा रिकामी या जगामध्ये एवढा मोठा. तुकाराम महाराज म्हणतात अनुरेणू होणे चोकडा आणि तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराज आकाशा एवढे होते आणि आपल्या ऐराणी भाषेमध्ये सांगायचं आम्ही काय पोट खालवून का पाहुणा. आम्ही नाही, आम्ही काय पोट खालवून आम्ही नाही, आम्ही सुद्धा तेवढाच आहे. प्रश्नच उरत नाही का इतकं सोपं. फक्त रीत कळली पाहिजे. रीत जर कळली तर
अवघड नाही, इतकं सोपं आहे. हे सगळे वाहनं जे चालून राहिले, सगळे वाहनं चालून राहिले, इंजिनमुळे गाडी पळते, पण इंजिन पळत नाही. इंजिनचे शिवर फिट आहे. इंजिनमुळे गाडी पळते, पण इंजिन पळत नाही. इंजिनचे शिवर फिट आहे. टायर मधले हवा इकट का फुकट? फुकट आहे. हवा नसेल तर गाडी चालणार नाही. आणि तुमची हवा गेली तर तुम्हाला सुद्धा उचलायला कोणी भेटणार नाही. निघून गेला वारा आणि मग खाली राहिला पसारा. तेवढ्या कटाचा हा वैष्णव मेळा आहे. चांगला जर विचार केला तर ज्याचे श्वासोश्वासाचा परिचार, निमिषोनिमिषीचा व्यापार, माझे सुखे साचार, तेथेच घर बांधले. रमा माझ्या पट्टाची राणी, तिची सेवेशी लावली चरणी. खांडी वाहिल्या गवळणी भक्त सुरू, त्यामध्ये हृदयस्थाच्या ठाई. भजनशील कोणीच नाही. सरला समजलं, सरने अनुमोदन दिलं. फार आनंदाची गोष्ट. आणि सरने अनुमोदन दिलं. याला जर अभिमानाने सांगितलं तर आमचं पाष्ट्याचं लेकरू जे आहे सरचं पत्नी, तिच्या योगाने हे सगळं कळलं. तिच्या योगानं काय 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 चांगला जर विचार केला तर एक काटा जर विचार केला तर अभिमानाने सांगायचं. लेकरूने जर समजलं नसतं हे कळलंच नसतं या गावाला. किती भाग्याचं लेकरू आहे. जरा विचार करा तुम्ही. अरे एकाच्या कैवाडे आणि उभी बहुतांचे कोडे. चाटका कथा पाऊस पडतो पण तुमचा बी फायदा होतो. जरा विचार करा म्हणजे बरं होईल. आणि हा विचार करण्यासाठीच आणि दर वर्षाला तुमच्या गावच्या मंडळीने अनुमोदन दिलं. आणि इथे या, बसा, ऐका आणि करण्याचा प्रयत्न करावा अशी सगळ्यांच्या चरणाजवळ नम्र विनंती आहे. गोष्ट अवघड नाही. काय कोणावर ठेंबा मिरवायचा नाही, कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती बी नाही. चांगला विचार केला तर फक्त रीत आहे. त्या रीतीची जर अंमलबजावणी केली तर मग अवघड नाही. रीतीची अंमलबजावणी इतकी सोपी आहे, भयंकर सोपी आहे. फक्त काय करायला पाहिजे, रीत कळली पाहिजे. मग रीत जर कळली ना तर मग नाही अवघड, इतकं सोपं आहे. आणि म्हणून पुन्हा एक वार नम्र विनंती करतो की आपण या गोष्टीला असंच अनुमोदन देत चला. कालगती आहे. आम्ही आज होत उद्या नाही, काही सांगता येत नाही. पण गावच्या मंडळीनं गावातल्या तरुणांच्या ठिकाणी याचं अनुमोदन देऊन कीर्तन प्रवचनद्वारा समाजापुढे सांगण्याचा प्रयत्न करावा. आणि संसार करून करावा, संसार सोडून नाही. संसार सोडून करायची गरजच नाही. आपला जो उद्योग पाणी आहे तो करायचा. 2 तास प्रवचन, 2 तास कीर्तन आणि आटपून आपल्या घरी यायचं आणि खुशाल संसार करायचा. अवघड काही नाही. संसार सोडायची गरज नाही आणि सोडू बी नका. संसारी असावे असोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा. नामा म्हणे विठू भक्ताची द्वारी, घेऊन या करी सुदर्शन. रोज म्हणतात काय, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तीचारी सारी येणे. कळलं देवाचं दार? महाराष्ट्रातल्या किती कीर्तनकार भावांना कळलं. माझं आव्हान आहे, कळलं का देवाचं दार? नाही कळलं. कळलंच नाही. हे देवाकडे पाठ फिरवलेली आहे. कारण नामालाच विनमुख आहे तर देवाला कसे सन्मुख होते? चांगला विचार केला तर तुम्ही ताट वाढून घेता आणि इकडे ठेवता आणि मग आता मला जेवणाचे आणि ताट पाठीमागं घेतलं का पुढे घेता. तो कसं ताट पुढे घेतात, गबागब खाता. कधीपासून खाता? अरे काही कल्प गेले. हे आज बरेच पोट आहे. मग साधू संतांनी सांगितलं, या पोटा कारणे शिनलो हेरदारी, न मिळे दाटा कोणी, जन्म दुःख निवारी. म्हणून कीर्ती हे संतामुखी, तो मज दाखवा हरी, पांगुळा पाया देतो नांदे पंढरपुरी. अवघड काही नाही. आज संध्याकाळी कार्यक्रम माझ्या वाटेला आलेला आहे. आणखी संध्याकाळी 1-2 तास जास्त सांगण्याचा प्रयत्न करीन. ऐकायला या, अनुमोदन द्या अशी सगळ्यांच्या चरणाजवळ 1,00,000 पटीने विनंती आहे. 1 अन् 2 नाही, 150 नाही, 1,00,000 पटीने.
सुख झाले हो एक नाम हरि एक नाम
द्वैत नाम एक नाम हरे एक नाम हरे एक नाम हरे न पळताची मजार कर्मे उराळे ते सुख दुःखी फरावे ते भोगावरा गेले हे एका येणे उगानिले कर्म तेव्हाची पुसले मरण जन्म जन्मातवे श्रम वर्षी गेले म्हणून अर्जुना पाहेचा वेळू नवेल भारी हे संन्यास युक्ती सोपारी दलितूत या देहाच्या बांधोळी न पडले सुखदुःखाच्या सागरी न बुडीचे सुखे सुखरूपा घडीचे माझिया अंगा चांगला विचार